हॅलो मैत्रिणींनो, तर आज आपण 30 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत. तर हे आहे माप. आधी आपण उंची मोजून घेऊ. तर उंची आहे 13 इंच, त्यात अर्धा इंच मार्जिंगसाठी आणि 1 इंच आपण प्रिन्सेस कटसाठी घेणार आहोत. ठीक आहे. प्रिन्सेस कट असेल तरच आपण खाली 1 इंच वाढवायचं आहे. हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेऊ. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तर तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस कळून जाईल. तर गळा रुंदी घ्यायची आपल्याला 2.5 इंच आणि शोल्डर आहे 5.5 इंच. पुढचा गळा आहे 6 इंच. बरोबर 2.5 इंच मोजून 6 इंच उंची घ्यायची. ठीक. शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच आणि मुंडाही घ्यायचा आहे 5.5 इंच. आता छातीचा चौथा भाग म्हणजे 7.5 इंच प्लस 2 इंच आपल्याला त्याच्यात मार्जिन घ्यायचे आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं 9.5 इंच येईल. ठीक आहे. आता आपण कंबर घेऊ. कंबर आहे आपलं 25 इंच. तर 25चा चौथा भाग आपण घेणार आहोत 6.25 इंच. 6.5 घेतला आहे आणि आता 2 इंच त्याच्यात मार्जिंग आणि 1.5 इंच आपण प्रिन्सेस कटसाठी घेणार आहोत एक्स्ट्रा. ठीक आहे. हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. आता 3.5 इंच घेऊन वरून आपल्याला 9.5 इंचावर ॲपेक्स पॉईंट घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि मुंड्यामध्ये घ्यायचा आहे 1 आणि 1.5 इंच. गळा घ्यायचा आहे 1 इंच आणि त्याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा. मुंडा त्यालाही दोन्हींनाही गोलाकार आकार देऊन घेऊ. आता ॲपेक्स पॉईंट जोडून त्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेऊ अशा प्रकारे. आता इथे 1.25 इंच घ्यायचं, जेणेकरून आपला एकदम प्रॉपर असं फिनिशिंगमध्ये प्रिन्सेस कट बसून जाईल. एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे. आता आपण हे सगळं कट करून घेणार आहोत. एकच पेपरमध्ये आपण फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्हींचीही पेपर कटिंग केलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण समजून येईल. हे बघा, बॅक साईड आणि फ्रंट साईड. आता फ्रंट साईड आणि बॅक साईड आपण वेगळे करून घेऊ. ठीक आहे. तर हा आहे बॅक साईड आणि हे आहे फ्रंट साईड. तर फ्रंट साईडचा मुंडाही आपण इथे कट करून घेऊ. हा आहे पुढचा गळा, तोही कट करून घ्यायचा आहे. पूर्ण एकदम फिनिशिंगमध्ये बसेल असा हा ब्लाऊजचा पेपर कटिंग आहे. ठीक आहे. हे झालं फ्रंट साईड. आता बॅक साईड बघा. आपण 13.5 इंचाची उंची आणि अर्धा इंच मार्जिंग आणि प्लस 1 इंच घेतलं होतं, ते आपण इथे कट करून घेऊ. ते फक्त आपल्याला प्रिन्सेस कटसाठी घ्यायचं होतं, ते होतं फ्रंट साईडसाठी. आता हे साईडनेही आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं, तेही कट करून घेऊ, जेणेकरून आपल्याला मागचा भाग मिळून जाईल. ठीक आहे. हे दोन्हीही साईडचे एक्स्ट्राचे भाग आपण इथे कट करून घेऊ. ठीक आहे. हा आहे बॅक साईडचा भाग. तर आपल्याला इथे बॅक साईडचा गळा घ्यायचा आहे. तर गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. गळा आहे 10 इंचाचा, अर्धा इंच मार्जिंग म्हणजे 10.5 इंच घेऊन आपल्याला हे गळ्याचा आकार जॉईंट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता आपण इथे जसा पाहिजे तसा आपण या ठिकाणी बॅक साईडला गळा घेऊ शकतो. तर हा आहे बॅक साईड आणि हे आहे फ्रंट साईड. तर आपण ब्लाऊजची बाही काढून घेऊ. तर बाही आहे आपली 9.5 इंच.
बघा 9.5 इंच आहे, तर आपण अर्धा इंच मार्जिन म्हणजे 10 इंच बाहीची उंची घेणार आहोत. दोन्ही साईड 10 इंच मोजून घेतले आणि छातीचा चौथा भाग म्हणजे 7.5 इंच घ्यायचा आहे. 7.5 आणि वरून खाली घ्यायचे आहे 2.5 इंच. ठीक आहे. दंडगेर आहे 4 इंच आणि त्यामध्ये 2 इंच मार्जिन म्हणजे 6 इंच घ्यायचं. हे दोन्हीही पॉईंट जोडून घ्यायचे. ठीक आहे. आता बाहेरून मध्ये अर्धा इंच घेऊन आपल्याला बाहीला असा आकार द्यायचा आहे. ठीक आहे. हे आहे बॅक साईडचा आकार आणि हा आहे मध्ये फ्रंट साईड. कट करून घेऊ. तर ही निघाली आहे आपल्या ब्लाऊजची बाही. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.